नमस्कार सर्वांना। इथे एक पालकाची जुडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे। त्यामध्ये पालक आहे ते घालून घ्यायचे। पालक आहे ते छान असं उकडलेलं आहे, 2 मिनिटासाठीच ठेवायचं आहे। आता निथळून घेऊयात। उकडलेलं पालक मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे। त्यामध्ये 400 ग्रॅम पनीर छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं। पनीर आहे ते दोन्ही बाजूनी छान असं शॅलो फ्राय झालेलं आहे, काढून घेऊयात। त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे। त्यामध्ये जिरं, खडे मसाले, काळी मिरी, दालचिनी, वेलची आणि तमालपत्र, 1 इंच आल्याचा तुकडा घालून घ्यायचे। एक उभा चिरून घेतलेला कांदा, भिजवून घेतलेले काजू घालून घ्यायचे 7 ते 8, 4 ते 5 मिनिटं छान असं परतवून घ्यायचे। सुकी मिरची घालून घ्यायचे। इथे हे सर्व मिश्रण भाजून झालेलं आहे, गार करून घ्यायचे। मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे। 4 चमचे दही घ्यायचे। त्यामध्ये 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर मिक्स करून घ्यायचे। दह्याचं मिश्रण ह्याच मिश्रणामध्ये मिक्स करून वाटून घ्यायचे। पॅनमध्ये पुन्हा एकदा तेल घ्यायचं आहे, 5 ते 6 चमचे। त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं, हिंग घालून घ्यायचे। वाटून घेतलेली प्युरी आहे ती घालून घ्यायची। अर्धा कप पाणी घालून घ्यायचे, का तर ग्रेव्ही थोडी घट्ट वाटत असेल तर। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। झाकण लावून 5 मिनिटं उकळू द्यायचे। 5 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून घेऊयात। शॅलो फ्राय केलेल्या पनीरचे पीसेस केलेले आहेत ते घालून घ्यायचे। पनीर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा 2 मिनिटं झाकण ठेवायचे आणि शिजवून घ्यायचे। 2 मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे। आपलं शाही पालक पनीर तयार आहे। वरून घालायची आहे फ्रेश क्रीम। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।